नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. शिवछत्रपतींच्या राज्यात धर्म, जात आणि सामाजिक विषमता यांना स्थान नव्हतं. आपल्या दूरदृष्टीच्या आणि प्रगत धोरणांच्या माध्यमातून शिवरायांनी समाजाला एका नव्या दिशा दिली, जिथे जातीभेद, धर्मांतर आणि सामाजिक अन्याय यांचा अंत करणं हे त्यांचं ध्येय होतं. हेच शिवराय ज्यांनी नुसतं राज्य निर्माण केलं नाही, तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवली. हिंदू धर्माला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जातीभेदाचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी मोठी धाडस दाखवली. बाटलेल्यांना विधिवत पुन्हा हिंदू धर्मात सामील करून त्यांनी धर्मांतरांचं प्रमाण वाढवलं. शिवरायांच्या या महान कार्याचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या क्षत्रिय कुलावंतस या किताबापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला उलगडून दाखवणार आहोत. त्यांचा भगवा झेंडा आणि जरीपटका आजही राज्याच्या एकतेचं प्रतीक आहे. चला तर मग शिवरायांच्या या क्रांतिकारी विचारसरणीचा उलगडा करूया. सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. बाटलेले हिंदू कोण होते आणि त्यांची कहाणी काय आहे? शिवरायांनी धर्मांतराच्या प्रक्रियेत कोणती भूमिका घेतली? शिवरायांच्या धोरणांनी जातीभेदाचे उच्चाटन कसे केले? महाराजांचा राज्याभिषेक आणि ब्राह्मणांशी झालेला जातीभेद याबद्दल काय संबंध आहे? क्षत्रिय कुलावंतस आणि छत्रपती या किताबांचा शिवरायांच्या कार्यावर काय प्रभाव होता? राजपूत, क्षत्रिय आणि मराठा या समूहाचे एकत्रीकरण किंवा हे एकच आहेत हे कसे? स्वतंत्र राजमुद्रा आणि भगवा झेंडा यांचे महत्त्व काय आहे? शिवरायांच्या दूरदृष्टीने समाजावर काय परिणाम केले? धर्मांतराच्या विरोधात उभं राहण्याचे शिवरायांचे मुख्य उद्दिष्ट काय होते? शिवरायांनी सत्तेचा वापर कसा केला जेणेकरून समाजातील भेदभाव संपवता येईल? मित्रांनो, या व्हिडिओत मांडलेले विचार हे इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर S.A. बाहेकर यांच्या ग्रंथातून घेतलेले असून संदर्भ ग्रंथ आपण पाहू शकता. ग्रंथाचे नाव आहे स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती यांचे विचार. आता आपण त्यांच्याच भाषेत समजून घेऊया. हिंदुस्थानच्या इतिहासातील एक महान क्रांतिकारक राजा शिवछत्रपती. पृष्ठ क्रमांक 631 वरील विचार. बाटलेल्यांचे धर्मांतर. शिवछत्रपतींनी बाटलेल्या हिंदूंना विधिवत पुन्हा हिंदू धर्मात आणले. सेनापती नेताजी पालकरला मुघलांनी कैद करून दिल्लीला नेले. तेथे औरंगजेबाने त्यांना बळजबरीने मुसलमान धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. सेनापती नेताजी पालकरांचे नाव बदलून महम्मद कुली खान असे ठेवण्यात आले. पुढे 10 वर्षांनी हा महम्मद कुली खान औरंगजेबाच्या कैदेतून निसटून महाराष्ट्रात आला आणि त्यांनी रायगडावर जाऊन पुन्हा हिंदू धर्मात येण्याची इच्छा महाराजांजवळ प्रकट केली. तेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मपीठाला बाटलेल्या नेताजीला पुन्हा हिंदू धर्मात येण्याची आज्ञा केली. महाराजांच्या आज्ञेनुसार हिंदू धर्मपीठाने नेताजीला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून इसवी सन 1676 मध्ये त्याला पुन्हा हिंदू धर्मात घेतले. अशा रीतीने शिवाजी महाराजांनी मोघल लष्करातील शमशेर बहादूर महम्मद कुली खानाला नेताजी पालकर बनवून भारताच्या इतिहासात शिवरायांनी प्रचंड सांस्कृतिक क्रांती घडून आणली. इतकेच नव्हे तर शिवाजी महाराजांची नेताजी पालकरचा जवळचा नातेवाईक जाणूजी पालकर याला स्वतःची कमलाबाई नावाची मुलगी देऊन पालकरांचे घराणे खास 96 कुळीच्या मराठा यादीत जमा करून घेतले. पालकरांचे खानदानी मराठा घराणे आजही त्याची साक्ष देत आहे. महाराजांच्या या सांस्कृतिक क्रांतीला हिंदू धर्मात तोड नाही. शिवरायांनी 21व्या शतकातील सुधारणेचा पाया 200 वर्ष आधीच घालून दाखविला. परधर्मियांनी पसरवलेल्या धर्मांतराच्या थोतांडाला त्यांनी सुरुंग लावला. पण यांच्या मृत्यूनंतर सनातनी धर्म मार्तंडांना त्यांच्या शिकवणीचा विसर पडला आणि देशाची प्रगती थांबली. गोव्याच्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी हिंदूचा धर्मछळ केल्याच्या कथा ह्या कुणाच्याही अंगावर शहर आणतील अशाच आहेत. ग्रामीण भागात आजही रामा, हरी, सीता, लक्ष्मी फर्नांडिस आहेत आणि त्यांची साक्ष गोवा सरकारच्या गॅझेटरची पाणी चाडताना आढळतात. मुसलमान आणि ख्रिश्चन राज्यकर्त्यांचा उद्देश अडाणी आणि दारिद्र्याने गांजलेल्या जनतेला धर्मांतर करायला लावून आपल्या धर्माची संख्या वाढवणे हाच त्यांचा उद्देश होता. याची जाण छत्रपती शिवरायांना होती. सप्तकोटीश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा सबबीवर अर्थात तसा बहाणा करून 400-500 लोकांना सामान खरेदी करण्याला पणजीला पाठवून मागाहून अधिक कुमक पाठवा ठाणे घेऊन पोर्तुगीज सत्तेला शह देण्याचा डाव महाराजांचा दुर्दैवाने तो फसला. जातीभेदाचे उच्चाटन करणारे राजे सुमारे 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात शिवरायांनी जातीभेदाचे उच्चाटन करून सर्वांना अपरिचित असे जाती धर्म निरपेक्ष राज्य स्थापन केले. त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य
हे लोककल्याणकारी राज्य होते आणि शिवाजी महाराज हे सर्वसामान्य जनतेचे राजे होते. पण सनातनी वर्गातील लोकांचा शिवाजी महाराजांच्या या प्रगत धोरणाला नेहमीप्रमाणे विरोध होता. शिवाजी महाराजांच्या सांस्कृतिक क्रांतीचे भयानक विराट रूप बघून दक्षिणेतील सारा ब्राह्मण समाज शिवाजी महाराजांवर चौताळला. शिवाजी राजे क्षत्रिय आहेत की नाही हा वाद माजून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील एक जात संपूर्ण ब्राह्मण वर्गाचा विरोध होता. म्हणूनच शिवाजी महाराजांना राज्याभिषेकासाठी काशीचा पंडित गागाभट्ट आणावा लागला. शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत, त्यांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही हा कोकणी भटांचा धर्मनिर्णय हिंदू धर्माला काळीमा ठरला. शेवटी काशीच्या गागाभट्टाने महाराष्ट्रात येऊन भोसले घराणे हे क्षत्रिय आहे हे सिद्ध केले आणि क्षत्रिय राजाने गादीवर येण्यापूर्वी राज्याभिषेक करणे आवश्यक आहे, बंधन आहे, याबद्दल जाहीर निकाल दिला. यानंतर यथायोग्य वैदिक धर्माप्रमाणे विधी करून महाराजांना राज्याभिषेक करून स्वराज्याचा राजा म्हणून क्षत्रिय कुलावंतस आणि छत्रपती खिताब याशिवाय स्वतंत्र राजमुद्रा व्यवहारात आणली. पण हा उद्योग करण्यात शिवाजी महाराजांना मानसिक छळ सहन करावा लागला आणि बहुमोल वेळ, क्षुल्लक धर्म कार्यविधी आणि विधी कार्यावर खर्च करावा लागला. हा शुद्ध वेडेपणा आहे याची जाण महाराजांना होती. पण काळाचा प्रभाव आणि सामाजिक रेट्टा म्हणून त्यांना इच्छा नसतानाही हे धार्मिक विधान जनसामान्यांच्या पाठिंब्याकरता करावे लागले हे कटू सत्य आहे. पण त्या काळात गागाभट्टासारखा पट्टीचा विद्वान पंडित महाराजांना राज्याभिषेक करण्याला पैठणच्या ज्ञानपीठात मिळू शकला नाही. हे महाराष्ट्राचे केवढे दुर्दैव. उत्तरेकडील वैदिक धर्मपंडित राजपूतांचं क्षत्रियत्व मान्य करतात कारण राजपूत मूळचे आर्य अथवा हुण किंवा द्रविड अथवा पारशी हा महत्त्वाचा प्रश्न मुळात प्रश्न आहे तो असा की धर्माची अधिसत्ता, धर्माच्या बाबतीत येण्याचा अंतिम अधिकार राजसत्तेला आहे की पंडिताच्या भिक्षुक पीठाला आहे. हा खरा राज्यशास्त्रातला कूट प्रश्न आहे. हे लक्षात घेता जीवनाच्या सर्व क्षेत्रातील एवढेच नव्हे तर धार्मिक क्षेत्रातील प्रश्नांवर सुद्धा निर्णय देण्याचा अधिकार राज्यसत्तेला आहे. हा समाजशास्त्राचा प्रतिभावान निर्णय छत्रपती शिवरायांनी विरोधकावर मात करून शास्त्रशुद्धपणे आपल्या बाजूने लावला हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच राजपूत आणि मराठा हा वादही तसा निरर्थक समजला पाहिजे कारण राजपूत हे नामाविधान क्षत्रिय म्हणून लावले जाते तसेच त्या प्रदेशात राहणारे म्हणूनही राजपूत हे नामाविधान लावतात. जसे महाराष्ट्रातील मराठे आणि गुजरातमध्ये राहणारे ते गुजराती याचप्रमाणे राजपुताण्यात राहणारे ते राजपूत म्हणजे क्षत्रिय मराठा होय. तात्पर्य राजपूत आणि मराठा हे एकच आहेत याबाबत मुळी शंका नाही. समाजशास्त्राचा इतिहास लिहिताना शिवरायांच्या तेजस्वी सांस्कृतिक क्रांतीचा नामोल्लेख भारतीय इतिहासकारांना करावाच लागेल. मराठे क्षत्रिय हे आणखी कोण आहेत हा प्रश्न गौण आहे. मराठे क्षत्रियच आहेत. भोसले अथवा सिसोदे एकाच वंशाचे आहेत याची मान्यता शिवाजी महाराजांनी चित्तोडच्या तत्कालीन महाराजांकडून मिळवलेली होती हे सर्वांना विदित आहे. राजपुतांनी मोगल बादशहाशी शरीर संबंध केलेत ही गोष्ट शिवरायांना माहीत होती. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने युनानचा राजा सेल्युकसची कन्या स्वतःच्या राजघराण्यात आणण्यास मागे पुढे पाहिले नाही. यावरून परक्या मुली करून आणण्याने क्षत्रियांचे क्षात्रतेज नष्ट होत नव्हते. मात्र मोघल रियासतीत ब्राह्मणांची ब्रह्मविद्या इस्लामी सत्तेच्या पूर्ण अधीन झालेली होती. धर्मांतरित झालेला हिंदू राहत नाही हा ब्रह्मपीठाचा निर्णय इस्लामी राज्यकर्त्यांनी बाजूला होता. याउलट मराठा कधी बाटत नाही हा समाजशास्त्राचा क्रांतिकारक निवाडा शिवकालीन रायगडावरच्या लोकसत्तेने प्रस्थापित करून दाखवला हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्याचा जरीपटका आणि भगवा झेंडा याखाली जे लोक एकत्र आले त्यांना समानतेची वागणूक मिळाली. पण छत्रपतींनी घडून आणलेली सामाजिक धार्मिक सही पटण्यासारखी नव्हती. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्या लोकांनी विरोध केला आणि आकांड तांडव माजविले ते आपण स्वराज्य प्रशस्त नागरिक आहोत म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे हे विसर महाराष्ट्रातील जातीभेद आणि वर्णभेद टेकविण्यास ते कारणीभूत झाले. शिवरायांच्या शिकवणुकीला थोड्या वेळात विसरले त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पुढील पिढीला भोगावा लागत आहे. आज दृश्य रूपात जातीय टाके दिसतात त्या पाठीमागे हा सनातनवादी दृष्टिकोन असून आज महाराष्ट्र सर्व दाटी मागासलेला आहे. याचे कारण 350 वर्षे जपून ठेवलेली जातीवादाची संकुचित वृत्ती
असे म्हणण्या वाचून प्रत्यवाय नाही. महाराष्ट्राची सामाजिक प्रगती शिवकालीन स्वराज्य स्थापन झाल्यावर व्हायला पाहिजे होती, पण ती त्या प्रमाणात झाली नाही हे कटू सत्य असून इतिहास सिद्ध आहे. आज 20व्या शतकातील ज्या गोष्टी आपल्या घरी उतरवण्याच्या लागतात त्या त्यांनी 17व्या शतकात रुजलेल्या आणि प्रत्यक्ष कृतीने स्वतः आणि इतरांकडून अंमलात आणलेल्या आहेत. इतक्या दूरदृष्टीचा नेता भारताला आजपर्यंत मिळाला नाही हे कबूल करावेच लागेल. पण महाराष्ट्राने शिवरायांच्या शिकवणुकीचा फायदा घेतला नाही हे उघड सत्य आहे. महाराष्ट्राची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती होती तशीच पुष्कळशा प्रमाणात आजही दिसते. फरक इतकाच की परकीय सत्ता जाऊन आपण स्वराज्यात वावरत आहोत, पण देशात स्वतंत्र ऋतून बसलेल्या जातीभेदाचे निर्मूलन होणे काळाची गरज आहे. मागासलेल्या सर्व सामान्य स्त्री पुरुषांना मानाचे स्थान मिळवून देण्याची राज्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श कृतीशील सिद्धीस नेण्यास महाराजांच्या कार्याचे मनन चिंतन आणि स्मरण करून त्याचप्रमाणे आणि प्रत्यक्ष कृती करण्याची प्रतिज्ञा करूया, तरच शिवजयंती साजरी करण्याचा उद्देश सफल होत राहील असे प्रामाणिकपणे वाटते. छत्रपती शिवरायांना प्रणाम करून येथेच थांबतो. मित्रांनो, हे विचार प्राध्यापक भायकर यांचे प्रकाशित झालेले आहे. 19 फेब्रुवारी 1999 दैनिक देशदूत जळगाव आणि साप्ताहिक शब्दशक्ती जळगाव. राजमाता राष्ट्रमाता जन्मोत्सव 12 जानेवारी 2001 रोजी. मित्रांनो, शिवछत्रपतींनी केवळ एक साम्राज्य उभं केलं नाही तर एक सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती देखील घडवून आणली. धर्मांतरणाच्या विरोधात उभं राहत त्यांनी बाटलेल्यांना पुन्हा विधिवत हिंदू धर्मात आणलं आणि जातीभेदाचं उच्चाटन केलं. हे कार्य त्यांच्या प्रगल्भ दूरदृष्टीचं आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाचं प्रतीक आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकात देखील ब्राह्मणांनी निर्माण केलेला जातीभेद त्यांच्या क्षत्रिय कुलावंतच आणि छत्रपती या किताबांनी मात केली. राजपूत, क्षत्रिय, मराठा एकच आहेत हे त्यांनी आपल्या धोरणातून दाखवून दिलं. स्वतंत्र राजमुद्रा आणि भगवा झेंडा हे आजही त्यांच्या एकतेचं प्रतीक आणि सन्मानाचं प्रतीक आहेत. महाराजांनी निर्माण केलेली ही एकात्मता आजच्या काळातही तितकीच प्रेरणादायी ठरते. शिवरायांचं नेतृत्व, त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती आणि त्यांचा दूरदृष्टी दृष्टिकोन आजही आपल्याला प्रेरणा देतो. चला आपणही त्यांच्या विचारांचं पालन करत एक समाज घडवूया जिथं जातीभेद, धर्मांधता आणि अन्यायाला थारा नसेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.